नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धांकुरवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेबद्दलची माहिती। इथे आज आपण ज्या काही कलमा असतात, कलम आणि त्याचे भाग हे नाही बघणार आहोत, तर या व्यतिरिक्त इतर गोष्टी आपण बघणार आहोत, जसे की कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून ही राज्यघटनेचे जे भाग आहे ते घेण्यात आलेले होते, त्याचप्रमाणे कोणत्या घटना दुरुस्तीने काही शब्द ॲड करण्यात आले, उद्देशपत्रिका, अशा काही बाबी आज आपण इथे बघणार आहोत। भारतीय राज्यघटनेबद्दलचे जे प्रश्न आहेत ते MPSC राज्यसेवा, STI, PSI पासून तर ZP, पोलीस भरती, म्हाडा ह्या सगळं एक्झाममध्ये विचारले जातात। त्याच्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। याच्यावर एक 2 मार्काचे पण प्रश्न येतात आणि राज्यसेवेच्या मेन्सला, STIच्या मेन्सला पण प्रश्न येतात। आणि जर तुम्ही पोलीस भरती, म्हाडाची तयारी करत असाल, ZPची करत असाल तर हा एक महत्त्वाचा विषय आहे। तर याच्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण इथे बघूया। सर्वप्रथम ही जी आपली राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे आणि ही जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे। त्याचप्रमाणे एकेरी नागरिकत्व, या राज्यघटनेद्वारे आपल्याला जे नागरिकत्व मिळते ते एकेरी मिळते, म्हणजे आपण देशाची नागरिकत्व म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला नागरिकत्व मिळते। तर प्रत्येक स्टेट वाईज वेगळं नागरिकत्व नसते, म्हणजे महाराष्ट्राचा नागरिक वेगळा, उत्तर प्रदेशचा वेगळा, गुजरातचा वेगळा असं नाही, तर पूर्ण स्टेट कुठलंही असलं तरी फक्त आपण एक देशाचं भारतीय म्हणून आपल्याला नागरिकत्व मिळते। त्याचप्रमाणे एकेरी न्यायव्यवस्था आहे। न्यायव्यवस्था ही एकेरी आहे आपल्या देशात, म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे उच्चस्थानी आहे, त्याचप्रमाणे त्याचे जे उच्च न्यायालय असतात ते त्याची विभागणी मग एका स्टेटमध्ये करण्यात आलेली आहे। पण सर्वोच्च म्हणजे जी न्यायव्यवस्था आहे ती एकेरी आहे। धर्मनिरपेक्षता, धर्मनिरपेक्ष राज्य आहे आपलं, देश आहे। आपल्या देशात कोणत्याही धर्माचे, जातीचे लोक, पंथाचे लोक आनंदाने नांदू शकतात। त्याचप्रमाणे कल्याणकारी राज्य म्हणून देखील आपल्या देशाचा उल्लेख होतो। मूलभूत हक्कांचा समावेश, जे काही राज्यघटना आहे त्यात मूलभूत हक्कांचा जो समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे आपल्याला मूलभूत हक्क प्राप्त होतात। मूलभूत हक्क जे आहेत त्यामध्ये समानतेचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, शोषणापासून संरक्षणाचा हक्क, धार्मिक निवड स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संविधानिक प्रतिकाराचा हक्क इत्यादी हक्क यामध्ये समाविष्ट होतात। आणि हे जे हक्क आहे भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे हे जे मूलभूत कर्तव्य आहे हे कलम 51 क मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे, धार्मिक, प्रादेशिक, भाषिक भेदापलीकडे जाऊन भारतीय जनतेने सामंजस्य, बंधुभाव वाढवणे इत्यादी काही हे जे मूलभूत कर्तव्य आहे, तर हे आपल्याला या घटनेमुळे मिळालेले आहे। त्यानंतर आहे घटना समितीतील महत्त्वाच्या समित्या। हे बघा, घटना समिती जी राज्यघटना जी बनली त्यात ह्या वेगवेगळ्या समित्या होत्या आणि त्या समित्याचे अध्यक्ष आणि जे काही लोक होते ते वेगवेगळे कार्य करून त्यांनी ही जी घटना बनवून आणली। तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी समिती होती ती होती घटना समिती। ठीक आहे, घटना समिती जी होती ती सर्व घटनेची एक समिती होती आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। त्याचनंतर अतिशय महत्त्वाची जी समिती आहे ती आहे मसुदा समिती। ही सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते राज्यघटनेतली आणि त्याचे जे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। त्यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत आणि याच्यात अतिशय महत्त्वाचं कार्य केलं, म्हणून त्यांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार देखील म्हणतो। तर ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे लक्षात असू द्या। पुष्कळदा काय होतं की घटना समिती विचारल्या जाते आणि पुष्कळदा असं होतं की बाबासाहेब आंबेडकर तिथे ऑप्शन असते आणि बरेच जण हे मारतात आणि त्यात ते चुकतात, म्हणून लक्षात असू द्या की मसुदा समिती ही एक महत्त्वाची होती आणि त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते। त्यानंतर आहे संघराज्य राज्यघटना समिती, म्हणजे जे काही संघराज्याच्या संबंधित जे काही काम होते ते या समितीद्वारे केलं जायचं आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होते पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतर होती मूलभूत हक्क समिती, याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल। वित्त व स्टाफ समिती, जो काही राज्यघटनेनिमित्त जो काही खर्च आला आणि जो काही इतर स्टाफ होता, जो काही मदत करू लागायचा या अध्यक्षांना आणि बाकी सगळ्या गोष्टी जमवून आणण्यात किंवा माहिती काढण्यात, तर त्याचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। प्रांतीय राज्यघटना समिती, जे काही प्रांत होते त्याची जी राज्यघटना होती त्याच्या पण काही गोष्टी अबाधित ठेवून त्याला या देशात आणि या म्हणजे घटनेत त्याला स्थान देण्यात आलं, तर त्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचे अध्यक्ष होते। त्यानंतर सुकाणू समिती, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर KM मुन्शी हे होते। आता मित्रांनो, भारतीय राज्यघटना जी आहे ती जी बनवली आहे ती इतर देशाच्या राज्यघटनेवरून तिथून काही महत्त्वाचा भाग घेऊन बनवलेली आहे। तर ही जी आपली राज्यघटना आहे, या राज्यघटने जे घटनाकर्ते होते म्हणजे घटना जेवढे लोक, जेवढे सभासद
होते, तर त्यांनी काय केलं की जवळपास 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. म्हणजे आधी ज्या राज्यघटना अस्तित्वात होत्या ज्या देशात, त्यांनी त्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्यातल्या ज्या गोष्टी त्यांना चांगल्या वाटल्या त्या गोष्टी त्या राज्यघटनेतून त्यांनी घेतल्या आणि त्याचं आपल्या ज्या राज्यघटनेत त्याला एकत्र करून आपल्या देशाची राज्यघटना बनली. ठीक आहे, तर अशी राज्यघटना बनली आहे. तर कोणत्या गोष्टी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे हे आपण इथे बघूया. जसं संसदीय शासन पद्धती, आपल्या देशात संसदीय पद्धत आहे, म्हणजेच लोकसभा, राज्यसभा आहे, संसद आहे. तर ती जी पद्धत आहे की संसद अशी असावी, आमदार खासदार असे असावे, 5 वर्षाचा कालावधी असावा, लोकातून निवडून जावे, ही जी पद्धत असते पूर्ण ते निवडणूक वगैरे घेण्याची, ही सर्व इंग्लंडच्या आपण राज्यघटनेवरून घेतलं. म्हणजे इंग्लंडमध्ये जी शासन पद्धती आहे त्यावरून आपण ती घेण्यात आलेली आहे. त्यानंतर मूलभूत हक्क जे आहे, जे मगाशी मी तुम्हाला सांगितले, ते आपण अमेरिकेवरून घेतले होते. मार्गदर्शक तत्त्वे जे आहे ते आयर्लंडवरून घेतलेले आहे. कायद्याचं अधिराज्य, म्हणजे आपल्या देशात जो काही कायदा आहे आणि कायद्याने राज्य चालवले जाते, तर ही जी पद्धत होती ही इंग्लंडची आहे, ती आपण घेतलेली आहे. त्यानंतर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, म्हणजे आपल्या देशात जी न्यायपालिका आहे ती राज्यकर्त्यापासून स्वतंत्र आहे. म्हणजे ती आपले स्वतंत्र निर्णय देते, त्याच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि ती कोणाच्याही दबावाखाली, म्हणजे पंतप्रधान का असेना किंवा राष्ट्रपती का असेना, त्याच्या दबावाखाली ती काम करत नाही. ती एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि ही जी गोष्ट आहे ही आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. सामूहिक जबाबदारी तत्त्व आपण इंग्लंडवरून घेतलेलं आहे. कायदा निर्मिती जी काही कायदा निर्माण करण्याची पद्धत आहे, म्हणजे आपण ते बिल आधी पहिले लोकसभेत राज्यसभेत मांडतो, जी काही प्रोसेस आहे, जी काही पद्धत आहे कायदा निर्माण करण्याची, ती आपण कुणावरून घेतली तर इंग्लंडवरून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे न्यायालय पुनर्विलोकन आपण अमेरिकेवरून घेतलेलं आहे. लोकसभेचे सभापती पद, जे काही लोकसभेचा जो सभापती असतो त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे त्या सर्व गोष्टी आपण इंग्लंडवरून घेतलेल्या आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन, जेव्हा केव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन होते किंवा भरवावं लागते, तर ती काही जी पद्धत आहे भरवण्याची आणि ते पार पाडण्याची, ती सर्व पद्धती आपण ऑस्ट्रेलियावरून घेतलेली आहे. संघराज्य पद्धत जी आपण कॅनडावरून घेतलेली आहे आणि शेष अधिकार जे आहे ते आपण कॅनडावरून घेतलेलं आहे. तर अशा काही बाबी ज्या राज्यघटनेत आपण समाविष्ट केलेल्या आहे, ज्या इतर देशाच्या राज्यघटनेवर आपण घेतलेल्या आहेत, त्या इथे आपण बघितल्या. त्याचप्रमाणे उद्देशपत्रिका ही एक महत्त्वाची पत्रिका असते राज्यघटनेसंबंधी. तर उद्देशपत्रिकेतून आपल्याला काय साध्य होते, तर इथे तुम्ही बघा, संविधान निर्मिती मागचा संविधानकर्त्याचा उद्देश, म्हणजे संविधानाची निर्मिती का केली गेली, त्याच्यामागे संविधानकर्त्याचा, जे काही संविधानकर्ते होते त्यांचा काय उद्देश होता, तो या मतपत्रिकेतून आपल्याला माहीत होतो. उद्देशाला संविधानामध्ये किती स्थान देण्यात आले आहे, जर ते देण्यात आले नसेल तर घटनेतील दुरुस्ती करून त्याची पूर्तता करणे, हे देखील उद्देशपत्रिकेत दिलेलं आहे. त्याचप्रमाणे घटनेतील काही अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिकेचा उपयोग होतो. तर बघा, या वाक्याने तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल की घटनेतील काही जे अस्पष्ट गोष्टी आहे त्या गोष्टीसाठी उद्देशपत्रिकेचा उपयोग होतो. म्हणजे काही अस्पष्ट गोष्टी असेल त्या उद्देशपत्रिकेने आपल्याला स्पष्ट होतात, त्यावर न्यायालय पण देखील काही निर्णय देऊ शकतो किंवा त्याच्यावरून जे काही अर्थ लावले जातात ते उद्देशपत्रिकेवरून मग म्हणजे त्यांनी त्या गोष्टी क्लिअर होतात आणि त्यावरून आपण ते अर्थ लावू शकतो. उद्देशपत्रिकेत म्हटलं की आम्ही भारतीय जनता भारताचं सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना, मग ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ह्याच्यात समाविष्ट करण्यात आले आहे आणि ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य, स्वीकृत करीत आहोत. उद्देशपत्रिकेत ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, जसं की न्याय, तर कोणतं, तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. स्वातंत्र्य, 5 प्रकारचे स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य, श्रद्धा, धर्म आणि उपासना स्वातंत्र्य. समता, दर्जा आणि संधीबाबत, आणि बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी. म्हणजे ह्या ज्या 4 गोष्टी आहे ह्या आपल्याला ह्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेतून माहिती होतात. राज्यघटनेचे जे स्वरूप आहे ते आहे सार्वभौम. सार्वभौम म्हणजेच भारत इतर कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली नाही. म्हणजे आपला देश हा स्वतंत्र झालेला आहे आणि तो आता कोणत्याही देशाच्या अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करणार नाही. आपण सार्वभौम आहोत, आपली स्वतःची वेगळी राज्यघटना आहे, आपली वेगळी व्यवस्था आहे. प्रजासत्ताक म्हणजे होते लोकनियुक्त शासन, म्हणजे लोकांकडून निवडलेला, म्हणजे पंतप्रधान हा डायरेक्टली जरी लोकांकडून निवडलं गेलेला नसेल तरी लोकांद्वारे निवडला जातो. म्हणजे लोकांद्वारे खासदार निवडले जातात आणि खासदार आपल्याचपैकीच एकाला पंतप्रधानपदी त्याची निवड करतो. म्हणून हे जे सत्ता ही प्रजेची सत्ता आहे, म्हणून त्याला प्रजासत्ताक असे म्हणतात. गणराज्य म्हणजे लोकांचे राज्य, म्हणजे तिथे राजा नसेल अशाला गणराज्य म्हणतात. कारण की इंग्लंडमध्ये तुम्ही बघाल की अजूनही राजामध्ये तिथे अजूनही राणी आहेत, पण आपल्या देशात गणराज्य आहे. कारण की आपल्या देशात कुठलाही राजा किंवा राणी असं कुठलंही पद नाही आहे. सर्वोच्च हा राष्ट्रपती असतो आपल्या देशातला आणि त्याचप्रमाणे लोकांनी निवडून गेलेला पंतप्रधान हा आपल्या देशाची सत्ता चालवत असतो. राज्यव्यवस्थेचे उद्देश, भारतीय घटनेच्या 3ऱ्या भागामध्ये राज्यव्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात हे जे उद्देशपत्रिका आहे त्यात ह्या 4 गोष्टी आहे, तर त्या आहे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. ह्या
पूर्वीच आपण थोड्या वेळ आधीच बघितलं आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचे म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेत बदल केलेला आहे. हे बघा, उद्देशपत्रिकेत बदल करणं इतकं सोपी नाही. तर हे एकदा झालं होतं, जे की 42वी घटना दुरुस्ती 1976मध्ये उद्देशपत्रिकेत बदल करून हे जे 3 शब्द आहे समाविष्ट करण्यात आले होते. हे 3 शब्द आहे कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. हे 3 शब्द मागून 42व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेत टाकण्यात आले होते आणि यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लघु राज्यघटना देखील म्हणतात. ही एवढी महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे, त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या. 1976मध्ये ही करण्यात आलेली होती आणि त्याद्वारे 3 शब्द त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. तर मित्रांनो, मला वाटते की जी काही राज्यघटनेत थोडक्यात माहिती आहे ही आपण इथे बघितलेलीच आहे. जर तुम्ही म्हणाल तर राज्यघटनेतील कलम आणि भाग यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तो व्हिडिओ पण मी बनवेल. तुम्ही कमेंट करून कळवा. हा जो लेख आहे हा आपल्या साईटवर म्हणजेच MPSC अलर्ट हे आपल्या वेबसाईटवर हा लेख प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर ही PDF पाहिजे असेल तर आपण ह्याच साईटवरून ही PDF डाउनलोड करू शकता. म्हणजे लेख वाचू शकता आणि आपल्या संग्रही आपण PDF ठेवू शकता. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण स्पर्धा परीक्षेसंबंधी अशाच माहिती संबंधी व्हिडिओ आम्ही या ग्रुपवर टाकत असतो.